1 फेब्रुवारीला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला। वास्तविक देशाच्या अर्थसंकल्पावर करदाते आणि सर्वसामान्य जनतेचं आर्थिक गणित ठरत असतं। त्यामुळे लोकसभेत सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे जवळपास सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या। निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पातील मुख्य तरतुदींकडे वळण्याआधीच आपल्या अर्थसंकल्पाची दिशा स्पष्ट केली। हा अर्थसंकल्प ज्ञान अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं। आपल्या भाषणात सीतारमण यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या, पण त्यांच्या या घोषणांचा सर्वसामान्यांना कितपत फायदा होणार आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे लोक या अर्थसंकल्पावर समाधानी आहेत का, याच प्रश्नांचा उलगडा आपण या व्हिडिओमधून करणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। खरं तर या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सामान्य नागरिकांसह मध्यम वर्गालाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। यामध्ये अर्थमंत्री सीतारमण यांनी 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु देशभरात जो गरीब राहतो त्याचे वर्षाला 12 लाख उत्पन्न होतं का, असा सवाल सामान्य लोकांनी उपस्थित केला आहे। जे श्रीमंत लोक आहेत त्यांचं 12 लाखांपेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असतं। त्यामुळे कर प्रणालीचा फायदा हा श्रीमंत लोकांना झाला असल्याचं बोललं जात आहे। पण यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि आरोग्य क्षेत्रासाठी देखील मोठ्या घोषणा केल्या आहेत। याशिवाय रोजगार, निर्यात, गुंतवणूक, ऊर्जा, नागरीकरण, खाणकाम आणि आर्थिक क्षेत्रालाही प्राधान्य देण्यात आलं आहे। कॅन्सर आज संपूर्ण देशासमोर एक मोठा रोग म्हणून जन्माला आलेला आहे। पंजाब सारखे राज्य तर कॅन्सरच्या तावडीत सापडलेलं आहे। तिथं कॅन्सर ट्रेन चालवली जाते। अशा परिस्थितीला बघून केंद्र सरकारने कॅन्सरसह जे 36 आजार आहेत त्यांच्या औषधींना सीमा शुल्कातून पूर्णतः मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे। वस्तुतः वैद्यकीय उपचाराने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य रुग्णांचा उपचाराचा खर्च कमी व्हावा यासाठी ही सूट देण्यात आली। सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या निर्णयाचं नक्कीच स्वागत केलं पाहिजे। भारताला समृद्ध इतिहास आहे आणि आपल्याजवळ भारतीय अर्थसंचालन दाखवण्याकरता अनेक प्राचीन वास्तू आणि ऐतिहासिक स्थळं आहेत। त्यातल्या 50 पर्यटन स्थळांचा केंद्र सरकार विकास करणार आहे। त्यामुळे त्यांचं पर्यटन तर वाढेलच, पण विदेशी लोक सुद्धा पर्यटनासाठी भारतात येतील आणि भारताच्या उत्पन्नामध्ये आपला हातभार लावतील। त्यातल्या 50 पर्यटन स्थळांचा केंद्र सरकार विकास करणार आहे। यामुळे त्यांचं पर्यटन तर वाढेलच, पण विदेशी लोक सुद्धा पर्यटनासाठी भारतात येतील आणि भारताच्या उत्पन्नामध्ये आपला हातभार लावतील। या अर्थसंकल्पातूून कृषी क्षेत्रालाही दिलासा देण्यात आलेला आहे। भारतात अनेक फळ उत्पादक शेतकरी आहेत, परंतु त्यांनी पिकवलेली फळं शहरात पोहोचण्यापर्यंत खराब होऊन जातात। त्यांच्यावर कुठलीही प्रक्रिया होत नाही। त्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना याचा आर्थिक तोटा सहन करावा लागतो। ही बाब लक्षात घेत यावेळेस खाद्य प्रक्रियेवर विशेष भर देण्यात आला आहे, ज्यामध्ये 200 नवीन खाद्य प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे। याशिवाय कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांनी 5 वर्षांचा कार्यक्रम प्रस्तावित केला आहे। तसंच किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली। त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जासाठी सावकाराच्या दारात जाण्याची गरज लागणार नाही। जे उद्योजक नव्यानेच उद्योग क्षेत्रात उतरले आहेत किंवा उतरणार आहेत अशा उदयोन्मुख उद्योजकांच्या वाढीला चालना देण्यासाठी स्टार्टअपसाठी 10,000 कोटी रुपयांच्या निधी योजनेची घोषणा केली गेली आहे। आता या अर्थसंकल्पात लोकांच्या हितासाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असल्या तरी देशातील महागाई कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत। गॅसचे दर, पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होत नसल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे। मात्र जशी महागाई वाढली तसं लोकांचं उत्पन्नही वाढलंय, याकडे डोळेझाक करून चालणार नाही। वास्तविक या ताज्या अर्थसंकल्पाचा मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि नोकरदार वर्गांना फायदा होणार आहे। कारण या अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी 1255 कोटी तर मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट किंवा MUPT साठी 11 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। एवढंच नाही तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 4004 कोटी आणि पुणे मेट्रोसाठी 699 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत। पूर्वीपेक्षा मुंबई आणि पुण्याचा चौफेर विस्तार झाला असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीमुळे अंतर्गत वाहतूक दिवसेंदिवस सुलभ होत आहे। पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणासाठी तसंच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लाखो विद्यार्थी येत आहेत, पण मेट्रोमुळे त्यांची आणि पर्यायाने सर्वसामान्य नोकरदार वर्गाची मोठी सोय होत आहे। खरं तर 2014 पासून केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून रस्ते बांधणी आणि वाहतूक व्यवस्थेत बऱ्यापैकी सुधारणा झाल्या असल्याचं दिसून येत आहे आणि आता या नवीन अर्थसंकल्पात देखील वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेला प्राधान्य देण्यात आल्याने नोकरीसाठी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे। एकूणच एकीकडे अर्थसंकल्पावर काही सामान्य लोक टीका करताना दिसत असले तरी दुसरीकडे काही लोकांनी अर्थसंकल्पाचं स्वागतही केले। हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एकच अर्थसंकल्प देशाच्या सर्व समस्या सोडवू शकत नाही। असं असलं तरी अर्थमंत्र्यांचा हेतू प्रामाणिक असल्याचं दिसून येतं आणि ते मान्य केलं पाहिजे।
कारण शासन लोकहित समोर ठेवूनच अर्थसंकल्प सादर करत असते। त्यामुळे यंदाचा हा अर्थसंकल्प नक्कीच स्वागतार्ह आहे। तर केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पाकडे तुम्ही कसं पाहता ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।